नमस्कार. सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची तारीख आलेली आहे. भरपूर वेळा पूर्व परीक्षा पुढे गेलेली आहे. 1 डिसेंबर रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. कृषीच्या जागा ऍड होणार आहेत का 258? तर हो, कृषीच्या जागा ऍड होणार आहेत. फॉर्म भरायला संधी मिळेल का? तर फॉर्म भरायला संधी मिळेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढले 23 सप्टेंबर 2024ला. त्याच्यात सांगितली एक गोष्ट, राज्यसेवा पूर्व परीक्षा 1 डिसेंबर 2024ला होणार आहे. दुसरी, कृषीच्या जागा ऍड होणार आहेत. 258 जागा ऍड होणार आहेत. त्याच्यासाठी फॉर्म भरायला संधी मिळेल. ती लवकरच तुम्हाला दिली जाईल असं त्यांनी सांगितलंय. 21 दिवस फॉर्म भरायला संधी मिळेल. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, कृषीच्या जागा ऑलरेडी त्यांनी हे सांगितल्यात आणि कशामुळे परीक्षा पुढे ढकललेली आहे किंवा एक तारीख का दिलेली आहे त्याची कारण पण त्यांनी दिलीत. इलेक्शन आहे, नवीन जे फॉर्म भरतील विद्यार्थी त्यांच्यासाठी पेपर नवीन प्रिंट करावे लागतील. त्या पद्धतीनं चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा आहे, काय मी पुढे अभ्यासक्रम काय आहे याचा, जे कृषीचे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी मी सांगतोय अभ्यासक्रम काय ते या गोष्टीमध्ये सांगणार आहे. तर आजच्या तारखेला 23 सप्टेंबरला आयोगाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पूर्ण गोष्टी घडल्या आणि 1 तारीख ठरलेली आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला सर्व गोष्टी मी जवळपास सांगितल्याच आहेत. उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका छापण्यासाठी वेळ पाहिजे आणि 21 दिवस कृषीचे विद्यार्थी त्यांना फॉर्म भरण्याची संधी मिळेल. ज्यांनी आधी फॉर्म भरला होता त्यांना देखील नवीन काहीतरी म्हणजे नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही. फक्त त्यांना एक लिंक ओपन करून देतील की ॲग्रीच्या जागासाठी फक्त तुम्ही टिक मार्क करायची, त्या पद्धतीने देतील. आणि ज्यांनी आधी फॉर्म भरला नव्हता, जे कृषीचे विद्यार्थी असतील त्यांना नव्याने फॉर्म भरण्याची संधी मिळेल. हे स्पष्ट झालं. ज्यांनी मग राज्यसेवेची जी कृषीची नाही आहेत पण ज्यांचा आधी फॉर्म भरला नव्हता त्यांना संधी मिळेल का? तर ते आयोगाचं नोटिफिकेशन आल्यानंतर परत एकदा व्हिडिओ टाकतो तेव्हाच आहे. तर रेग्युलर जे ॲग्रीचे विद्यार्थी नाही आहेत त्यांच्यासाठी इथून जवळपास व्हिडिओ नाही बघितला तरी चालतो. आता याच्या पुढे जे कृषीचे विद्यार्थी आहेत त्यांनी फक्त व्हिडिओ बघावा. चला, फक्त एकच सेकंड घेतो तुमच्याकडे. क्लिअर दिसते का बघूयात आणि आपल्या मेन मुद्द्याला हात घालूयात. ओके, चला, क्लिअर झाल्या या गोष्टी. आता पूर्ण झालेला आहे. 1 डिसेंबर रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. आता कृषीची विद्यार्थी आहेत ज्यांची पहिल्यांदा म्हणजे टेक्निकल एक्झाम वेगळी व्हायची, आता ती वेगळी होणार नाहीये हे स्पष्ट सांगतोय. कृषीची जे अभ्यासक्रम आहे तो आहे आता हा अभ्यासक्रम आहे. याच्यात 2 पेपर तुम्हाला असतील. ऑलरेडी याच्याबद्दल मी डिटेल पद्धतीने बोललेलो आहे. महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा हाच अभ्यासक्रम आहे. हे 7 विषय त्याला आहेत. याच्याबद्दल म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा, परीक्षा योजना आणि परीक्षेची अभ्यास पद्धती किंवा परीक्षेचा पॅटर्न त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय. खाली 1-2 व्हिडिओ स्क्रोल करा, तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघून घ्या. त्याच्यात पूर्णपणे विषयांबद्दल पूर्ण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात मजा नाहीये. 100 प्रश्न 200 मार्कांना आहे. याच्याबद्दल पूर्ण डिटेल सांगितलेलं आहे. फक्त हे जे आहे, वाटलं तर मी याची PDF पण आपल्या टेलिग्रामला आहे, त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा. आणि सध्या माझा पुढचा स्टडी टार्गेटचा व्हिडिओ येण्याच्या आधी पहिल्यांदा पर्यावरण हा अभ्यासाला सुरुवात घ्या. राज्यसेवेचे सर्व प्रश्न पर्यावरणचे आणि पूर्ण आजपर्यंतचे पर्यावरणचे प्रश्न 2 गोष्टी करा. 11वी-12वी स्टेट बोर्ड पर्यावरण ह्या 3 गोष्टी करा. आणि इकॉनॉमिक्सचा युट्यूबला व्हिडिओ टाकलाय तो, आणि इकॉनॉमिक्सचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे टॉपिक फक्त लिस्ट करा आणि कोळंबे सरांचं पुस्तक वापरा. आणि कोळंबे सरांच्या पुस्तकातून पहिले 3-4 टॉपिक जिथपर्यंत वाचता येतील, माझा व्हिडिओ येईपर्यंत 1-2 दिवसात व्हिडिओ टाकतो किंवा उद्या किंवा परवाच टाकतो. थोडंसं एकदम खतरनाक पद्धतीने टाकतो, जेवढं प्लॅनिंग करायचं त्या पद्धतीनं. तर हे 2 टॉपिक करा पहिल्यांदा, समजलंय. आणि महाराष्ट्राच्या भूगोलवरचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न फक्त वाचून घ्या, महाराष्ट्राचे आधी. आणि बाकी मग भारताचा जगाचे पण प्रश्न वाचून घ्या वाटलं तर, की जगाच्या नंतर मी सांगतो तुम्हाला. भारताचं बाजूला ठेवा सध्या. महाराष्ट्राच्या भूगोलचे पूर्ण प्रश्न एकदा राज्यसेवा पूर्व परीक्षेला विचारलेले वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की 1-2 प्रश्न 2-3 प्रश्न विचारले, 15 पैकी बोलतोय मी. तर हे क्लिअर झालंय. हा सीसॅट आहे, हे सॉरी GS आहे. सीसॅटचा खाली आहे. सीसॅटचं काही टेन्शन घेऊ नका. फक्त सीसॅटसाठी काय करा, 2023, 22, 20, 19, 18 आणि 17 6 पेपर प्रिंट करून ठेवा फक्त. आणि त्याच्यातले फक्त डिसिजन मेकिंगचे प्रश्न वाचून घ्या. काय म्हणतो मी, डिसिजन मेकिंगचे जे शेवटचे 5 प्रश्न असतात 76 ते 80 तेवढे वाचून घ्या. बाकी गणिताचं वगैरे टेन्शन घेऊ नका. चला, याचा झाला, सीसॅटचा नाही आला, याच्यामध्ये हरकत नाही, जाऊ दे तिकडं. मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे. हे दोन्ही मराठी आणि इंग्रजीतले GSTs घेतलेले आहेत. तर त्या पद्धतीने सांगतोय. क्लिअर झालेल्या आहे गोष्टी. परीक्षेची दिनांक 1 डिसेंबर 2024. अभ्यासक्रम हा GSचा आहे. याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, तो पूर्ण बघा डिटेल पद्धतीनं. परीक्षेची पद्धत कशी आहे काय
आणि मुख्य परीक्षेचा भरपूर जणांच्या मनात प्रश्न असतो की आम्ही मुख्य परीक्षेचं काय करावं. सध्या फक्त सिलेबस प्रिंट करून तो फक्त वाचा. मुख्य परीक्षेचा सध्या काहीही अभ्यास करू नका, कारण की तुम्ही पूर्व परीक्षा जर पास नसाल तर मुख्य परीक्षेचा अभ्यास करून काहीही उपयोग नाही. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर पूर्व परीक्षा झाल्यानंतर 1 डिसेंबरला पूर्व परीक्षा देऊन आल्यानंतर इतका कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असला पाहिजे की दुसऱ्याच दिवशी 2 डिसेंबर पासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. तर ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. अजून याचे टप्प्याटप्प्याने वेगवेगळे व्हिडिओ येणार आहेत, त्याच्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि ते बॅचेस वगैरे पण त्या येतील 2 दिवसामध्ये त्याचे अपडेट देतो. पूर्ण प्लॅन मी एक करतोय, तो प्लॅन पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल एकदम जबरदस्त पद्धतीने आहे. सध्या फक्त पर्यावरण, इकॉनॉमिक्स आणि महाराष्ट्राचा भूगोलवरचे प्रश्न आणि त्या पद्धतीने आहे. बुकलिस्टचा पण व्हिडिओ ऑलरेडी टाकलाय. बुकलिस्टच्या फोल्डरमध्ये जा, तो राज्यसेवा पूर्व परीक्षेची बुकलिस्ट बघून घ्या. मिनिमम सोर्स वापरायचा आहे, तर त्या सोर्सवरती पण लगेच ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल असा व्हिडिओ टाकणार आहे. ओके, तर ह्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. परत अशा जबरदस्त व्हिडिओसह लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.